हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण हरभऱ्यापासून हरभऱ्याची डाळ तयार करणार आहोत, ते पण गावाकडच्या पद्धतीने जात्यावरती. तर वहिनी आणि आई डाळ तयार करणार आहे. तर ही 14 किलो हरभरे घेतले आहे. हरभरे साफ करून घेतले, पाकडून घेतले आणि त्यामधले खडे गोटे या काड्या सर्व काढून घेतले. आता हे हरभरे आपण पाण्यामध्ये टाकूया. तर तनू पण मदत करत आहे वहिनीला. तुम्हाला तुरीची डाळ कशी तयार करता त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, या तुम्ही माझ्या चॅनलवर पण बघू शकता. मी 16 किलो तुरीची डाळ पण अपलोड केली आहे व्हिडिओ मागच्या वर्षी. ते पण डाळ खूप छान झाली होती. डाळ पाडायच्या वेळेस जास्त चूर पडतो की काही डाळीचे चिपळं निघत नाही, तर भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुमची जे डाळ आहे ते एकदम साफसुथरी तयार होईल. आता हे सर्व हरभरे मोजून पाण्यात घालूया आणि भरपूर पाणी घालू. टाकीत पण हरभरे आहे. तर जास्त घंटे नाही, फक्त 3.5 नाही तर 4 घंटे हरभरे भिजू देऊ. जास्त वेळ हरभरे भिजले तर डाळीचा चूर पडून जातो. आता 4 घंटे झाले आहे आणि जे हरभरे आहे आई ते काढून घेत आहे. एक चाळणी घ्यायची आणि चाळणीवरती माझी आई ज्या पद्धतीने हरभरे काढून चाळणीत टाकत आहे त्याच पद्धतीने काढायचे. ते पाणी निताळून घ्यायचं आणि मग वाळू घालायचे. जी कडक राहतात ती खाली बसून जातात आणि जे फुगलेले राहतात ते वरती येऊन जातात. तर असं छानून छानून घ्यायचं व्यवस्थित. आणि ते पण आले तर मग त्याची जी चिपडं आहे ती निघत नाही डाळ पाडायच्या वेळेस. ते असे वरवरचे जे जे टम फुगले आहेत तेच काढायचे. आता असे सर्व हरभरे आम्ही ना भिजू दिले 4 घंटे आणि 4 घंट्यानंतर कडकडी उन्हामध्ये वाळू घालायसाठी टाकले. तर हरभऱ्याला अशी वळी पडायला पाहिजे, तर जास्त घंटे नाही भिजू घालायचे, फक्त 4 घंटे भिजू घालायचे. हरभऱ्याला वळी पडली की हरभरे काढून घ्यायचे. उन्हामध्ये टाकून मस्त 2-3 दिवस कडकडी उन्हामध्ये वाळू घालायचे आणि अधूनमधून त्याला असं फिरवत राहायचं. आता 2 दिवस मस्त हरभरे कडकडी उन्हामध्ये वाळू घातले आणि याचा मस्त असा खणखण आवाज येत आहे. आता वहिनी पूर्ण डाळ जमा करेल आणि एका घेमली या टपामध्ये काढून घेईन. तर तुरीच्या डाळीला बरेच लोकांनी कमेंट केलं की जास्त प्रमाणात डाळ असली तर किती दिवस, जास्त डाळ किती दिवस टिकू शकते. तर ते तुमच्याकडचं जे क्लायमेट आहे, वातावरण आहे त्याच्यावर असते. तुम्ही कशा ठिकाणी ठेवता आणि त्याला पाणी वगैरे लागलं नाही पाहिजे, तर अशा ठिकाणी ठेवली तर डाळ जास्त दिवस टिकते. आणि आम्ही 16 किलो तुरीची डाळ पाडली होती, तर बरं आणखी कमेंट आला की जसं जास्त 16 किलो डाळ पाडली तर 16 किलो डाळ तयार होते का? तर नाही होत. त्यामध्ये पण कमेंटमध्ये पण सांगितलं मी. तर 2-3 किलो कमी होऊन जाते. तसं तुम्ही कशा पद्धतीने पाडता, जास्त चूर नाही पडला पाहिजे. फोतराईचं वजन होते. तर जसं 16 किलो पाडले तर 13-14 किलो तुमची डाळ पडून जाते. आता ही पूर्ण डाळ एका टपामध्ये घेमलीमध्ये वहिनीनं टाकून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळीच आई आणि वहिनी डाळ पाडायला लागून गेले. कारण की खूप ऊन तपते आमच्याकडे विदर्भामध्ये. तुम्हाला तर माहिती आहे कितलं ऊन तपते. तसं तर वातावरण इकडलं 4-8 दिवस झाले एकदम बदल होती आणि पाऊस पण पडला. तर म्हणून आम्ही थोडीशी लेट डाळ पाडली आणि पूर्ण ऊन तपायला लागलं तेव्हा आम्ही हे डाळ पाडायला लागले. आता अशीच आपल्याला पूर्ण हे डाळ पाडून घ्यायची आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही चक्कीवरून या गिरणीवरून हे डाळ दळून आणू शकता. मस्त पडते. पण आम्ही ना जात्यावरती पण बघू शकता तुम्ही किती मस्त अशी साफसुथरी डाळ पडली आहे. मोबाईल थोडा जुना आहे तर लॅग करते आहे. तर एकदम क्लिअर आणि साफसुथरं दिसत नाही आहे. थोडंसं असं ब्लर वगैरे दिसेल तुम्हाला. पण डाळ खूप छान पडली आणि त्याचा रिझल्ट मी तुम्हाला पूर्ण डाळ पडल्यानंतर दाखवेल. अशीच आता पूर्ण डाळ आई आणि वहिनी जात्यावरती मस्त पाडून घेतील. आता ही सर्व डाळ जात्यावरती भरडून घेतली. आता हे सर्व पाकडून घेऊया. हवा चालू असली तर तुम्ही हिला एक खाली कपडा टाकून उपणून घेऊ शकता, नाहीतर पंखा लावून शानी उपणून घेऊ शकता. पण आमच्याकडे 9-10 वाजतापासूनच खूप ऊन तपायला लागून जाते. तर वहिनी एका रूममध्ये बसून पूर्ण डाळ आता पाकडून घेईल.
आता तुम्ही बघू शकता हे डाळ किती मस्त झाली आहे. यामध्ये काही चिपळं वगैरे काही दिसत नाही आहे. 1-2 वेळा सुपड्यानं पाकडून घेतली आणि लगेच पूर्ण फोत्र वगैरे निघून गेले आणि एकदम साफसुथरी डाळ तयार झाली. हे बघा मस्त. व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने तुम्ही ना तुमची हरभऱ्याची डाळ पाडली, तसं 4 घंटे पाण्यात देणं, जास्त घंटे नाही भिजू देणं, तर तुमची जी डाळ आहे ती एकदम छान पडीन, चूर पण जास्त पडणार नाही. तर आता अशीच सर्व डाळ पाकडून घेणं आहे, कारण की 14 किलो डाळ आहे, तो वेळ लागेल पाकड्याला. तो पूर्ण व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत, कारण की व्हिडिओ खूप लंबा होईल. आता असं नाही की सुरुवातीलाच डाळ साफसुथरी दाखवली. आता 2-3 सुपडे पाकडणं झाले आहेत. आता हे तिसरं चौथं सुपडं आहे. तर तुम्ही बघू शकता जी हरभऱ्याची डाळ आहे आपली ते एकदम मस्त अशी साफसुथरी आणि चिपळं वगैरे काहीच नाही यामध्ये. एकदम छान पाळल्या गेली आहे. तर तुम्ही बी नक्की या पद्धतीने तुमची डाळ पाडा. हे बघा एकदम मस्त जात्यावरली पाडली तरी पण डाळ एकदम चिपळं वगैरे काही चूर पण पडला नाही आहे. फक्त जे फोतरं आहे तेच पडले. आता ही सर्व हरभऱ्याची डाळ पाकडून घेतली आहे. मस्त साफसुथरी डाळ तयार झाली आहे. 14 किलो डाळ. तर तुम्हाला माझ्या वहिनी आणि आईच्या हातची जे गावाकडच्या पद्धतीने हरभऱ्यापासून हरभऱ्याची डाळ कशी तयार केली याचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. असेच मी व्हिडिओ पुढे अपलोड करणार आहे. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या हरभऱ्याच्या डाळीचा व्हिडिओ बघितला. थँक यू सो मच. बाय.